नमस्कार, VGL कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत. आज आपण करत आहोत मुगाच्या डाळीचा ढोकळा. ही मुगाची डाळ आहे. 1.5 वाटी डाळ 1 तास भिजत घातली होती. आता ही आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायची. हे 2 मिरच्यांचे तुकडे आहेत. हे थोडंसं आल्याचे तुकडे आहेत. किंचितशी हळद, थोडा हिंग. हे आपण वाटून घ्यायचं आहे. हे मिक्सरवर वाटून घेतलंय. आता आपण एका भांड्यामध्ये काढूया. या वाटलेल्या डाळीमध्ये आता आपण बारीक रवा घालतोय 1 कप, आणि हे अर्धी वाटी दही आहे ते घालते. मीठ घालायचे, किंचितशी साखर. हे मिक्स करूया. ह्याच्यात साजूक तूप घालते मी 2 चमचे. याने ढोकळ्याला जरा मऊपणा येतो, स्निग्धपणा येतो. एक 5 मिनिटं हे पीठ झाकून ठेवूया. हे पीठ झाकून ठेवलं होतं ते आता आपण काढूया. हे दह्याचं पाणी आहे. थोडंसं घालून आपण पीठ सारखं करून घेऊया. आणि आता याच्यामध्ये आपण इनो सॉल्ट घालणार आहोत. तर हे पटपट ढवळून ढोकळा लावायचा आहे. हे तेलाने ग्रीस करून ठेवलेले आपण ढोकळ्यासाठी ताटली. हे थोडी मिरी पावडर आपण वरती घालतो. हे आता स्टीमर मध्ये आपण ठेवतो. एक फोडणी करून घेणार आहोत आपण. मोहरी, लाल मिरच्या फोडणीला टाकल्या, आणि थोडा हिंग. ढोकळा बघूया. बघा झालेलं आहे.
हा मुगाच्या डाळीचा ढोकळा आपला तयार झालेला आहे. अतिशय सोपा आणि लवकर होणारा असा हा ढोकळा आणि आपल्याला नाश्त्यासाठी उपयोगी किंवा जेवणात साईड आयटम म्हणून सुद्धा उपयोगी असा हा मुगाचा पचायला हलका असा ढोकळा आपण केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, आमचा चॅनल सबस्क्राईब केला आहे का? नसेल केला तर ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.